चैनल को शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए और बेल आइकॉन दबाना ना भूलें और देखिए खबर हर मिनट की। भारत में 15 अगस्त 78वां आजादी का अमृत महोत्सव मना रहा है, लेकिन पिछले कई वर्षों से दलित समाज पर कई बार अत्याचार हो रहा है। अत्याचार को दूर करने के लिए अनेक संगठनें बनी और उन्होंने अन्याय के खिलाफ आवाज भी उठाई। बहुत से राष्ट्रीय पक्ष भी बनाए गए, तभी भी दलितों के ऊपर होने वाले अत्याचार बंद नहीं हो रहे हैं और भी बढ़ते जा रहे हैं। इस बात को ध्यान में रखते हुए BR अम्बेडकर फोर्स का निर्माण हुआ है। BR अम्बेडकर फोर्स इस ताकत के माध्यम से सभी युवा, महिला वर्ग, दलित समाज के ऊपर होने वाले अत्याचार को रोकने के लिए स्थापन किया गया है। अन्याय के खिलाफ आवाज उठाने और पीड़ित व्यक्ति को न्याय दिलाने का प्रयास करेंगे, ऐसा BR अम्बेडकर फोर्स की ओर से कहा गया है। उल्लासनगर में 15 अगस्त के मौके पर डॉक्टर BR अम्बेडकर फोर्स की ओर से उल्लासनगर के सुभाष टेकरी कैंप नंबर 4 में आयोजित कार्यक्रम में अनेक मान्यवरों को सर्टिफिकेट देकर सम्मानित किया गया और सभी लोगों को फोर्स की ओर से फोर्स में बड़ी संख्या में शामिल होने का आह्वान किया गया है। सिद्धार्थ मोकले, G20 न्यूज, उल्लासनगर। वेगळं म्हणजे काय, तर इथे असं लक्षात आलं की समाज 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 आपण प्रत्येक जण समाज म्हणतो। कुणालाही मी जे बोलतोय ते फक्त डोक्याने विचार केला तर समजेल, कारण काही लोक करतात असं म्हणणं नाही की डोक्याने विचार करत नाही। डोक्याने विचार का करावा? जात आणि समाज ही वेगळ्या दोन गोष्टी आहेत, ज्याचा फायदा जात म्हणून सरकार फायदा घेते, 70% लोक फायदा घेतात आणि आम्ही स्वतः समाज म्हणून फिरतो। समाज कशाला म्हणतात, जात कशाला म्हणतात, त्याचे दोन म्हणजे सोपं व्याख्या म्हणजे असे की ज्या ठिकाणी विविध जाती पंथाची लोक एकत्र येऊन गुण्या गोविंदाने प्रेमाने नांदतात त्याला समाज म्हणतात। पण आणि झालं काय, समाज माझा समाज, तो माझा मी, आणि मी या मीमुळे खूप अडचणी आपल्या वाढत चाललेल्या आहेत। संविधान आणि बाबासाहेब नेमकं काय वारंवार सांगावं लागते। बाबासाहेब म्हणजे संविधान, संविधान प्रत्येकाला लागू आहे, म्हणजे फक्त बाबासाहेब माझा, माझ्या समाजाचा, हे लोकांनी थोडंसं सारं बाजूला ठेवलं पाहिजे। संविधान काय म्हणते, संविधान प्रत्येकाला लागू आहे। BR अम्बेडकर फोर्सचा प्रमुख विषय म्हणजे प्रमुख एक ध्येय आहे डोक्यामध्ये की संविधानाप्रमाणे सगळ्यांनी जगलं पाहिजे आणि सगळ्यांना जगायला सांगितलं गेलं पाहिजे। इथं संविधानाचा फायदा घेऊन अनेक गोष्टी घडतात, लोक पळवाटा पण आहेत, बऱ्याच गोष्टी त्यातनं बेनिफिट्स घेतात, पण समाज म्हणून घ्यायचं नाही। आता संविधान, जय भीम जय संविधान, या दोनच गोष्टी आता डोक्यात ठेवायच्या आहेत। कारण आजवर जर पाहिलं मागे 10-15 वर्षामध्ये लोकांना काही लोकांनी प्रचार सुरू केलेला आहे की खरा भारत स्वतंत्र झाला 2014 नंतर। आज लोकांना यात ज्या घटना घडत आहेत दिवसेंदिवस, छुप्या मार्गाने RSS सारखी संघटना, मी जाणीवपूर्वक नाव घेतोय, या संघटना छुप्या मार्गाने कशा राजकारणात प्रवेश केलेला आहे यांनी आणि कशा पद्धतीने संविधान संपवण्याच्या मार्गावर आहे। एक गोष्टीवर आपण मागेला लक्ष दिलं तर मागील 10 वर्षामध्ये तुमच्या लक्षात येईल, शिक्षण क्षेत्रात केलेला घोटाळा, यांनी कशा पद्धतीने खाजगीकरण, शिक्षणाचं खाजगीकरण केले, कशा पद्धतीने मनपाच्या शाळा बंद होत चाललेल्या आहेत, तिथं आम्हाला लक्ष दिलं पाहिजे। BR अम्बेडकर फोर्समध्ये आम्ही असे काही प्रमुख मुद्दे घेतलेले आहेत, जसं म्हणजे शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा या विषयावर आम्हाला काम करायचं आहे। त्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ आम्हाला लागणार आहे, तुमच्या सगळ्यांची मेहनत, तुमच्या सगळ्यांची मदत आम्हाला लागणार आहे। फक्त मेंदू जिवंत ठेवा, टीव्हीवर
बातमी चालली आणि त्याला धरून तुम्ही तुमचे मत व्यक्त करू नका. त्याच्या मागे नेमकं घडतं काय? तर मला अनेकांनी सांगितलं होतं की साहेब आपण संघटना आपली राजकारणापासून लांब राहील, राजकारणापासून. तसं नाही. राजकारण आपल्या आयुष्याचा भाग आहे आणि प्रत्येक गोष्ट जी घडते आपल्या आजूबाजूला ती राजकारणामुळेच घडते. त्याच्यामुळे फोर्स देखील, फोर्समध्ये विचार फक्त एक आहे की संविधान आणि आपण सर्व एक. त्याच्यामध्ये फोर्समध्ये आमचं पहिलं वेदवाक्य आहे, ना जात, ना धर्म, ना लिंग, ना भेद, ना वर्ण, ना रंग, असा कोणताही भेद नाही. फोर्समध्ये प्रत्येकाला फोर्सचे जर विचार करत असतील तर त्यांनी ते समजून घ्यावेत आणि मी अपेक्षा करतो की आपण सर्वांनी आणखी लोकांना फोर्समध्ये सामील करावं. प्रत्येकाच्या आयुष्यात म्हणजे अगदी मी सांगे पती पत्नीच्या झगड्यापासून शेजारच्या वादविवादापर्यंत अशा प्रत्येक ठिकाणी फोर्सचे माध्यमातून आम्ही सर्व या गोष्टी, या प्रश्नांना सोडवण्याचा प्रयत्न करायला आहोत. जास्त बोलायची आता आणि वक्ते पण आहेत. मला थोडक्यात फक्त फोनबद्दल माहिती द्यायची होती, ती आपल्या समोर ठेवलेली आहे. आपण याचा बारीक विचार करावा. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय संविधान. आंबेडकर फोर्स याची स्थापना करण्यात आलेली उल्हासनगर शहरामधील पहिला कार्यक्रम आखण्यात आला होता. अनेक ठिकाणचे तरुण आणि महिला वर्ग देखील इथे उपस्थित होता. आंबेडकरी फोर्समध्ये सामील होण्यासाठी जनतेला, आंबेडकरी समाजाने वेगवेगळ्या समाजातील तरुणांना सामील होण्यासाठी तुम्ही काय आवाहन करू इच्छिता? मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फोर्स या फोर्सच्या माध्यमातून आपण या आंबेडकरी समाजाच्या सर्व तरुणांना, कार्यकर्त्यांना, वरिष्ठ असो कनिष्ठ असो, यांना एकत्र करून त्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचं जे विलिनीकरण झालेलं आहे तर ते जे रोखण्यासाठी आणि त्यांना कुठंतरी एकत्र करण्यासाठी आणि बाबासाहेबांची चळवळ जिवंत ठेवण्यासाठी आपण बी.आर. आंबेडकर फोर्स या संघटनेची आपण स्थापना केली आहे. आणि आज या ठिकाणी हे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित राहून यांनी खूप जोमाने या डॉक्टर बी.आर. आंबेडकर फोर्सचं काम सुरुवात केलेली आहे. आज 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनी याचा आम्ही पहिला कार्यक्रम घेतला आहे आणि तो पहिला कार्यक्रम चांगल्या पद्धतीने यशस्वी झाला. 70 वर्षाच्या कार्यकालामध्ये अनेक रिपब्लिकन पक्षाचे वेगवेगळे पक्ष निर्माण झाले, संघटना निर्माण झाल्या आणि त्या लेयास देखील गेले. आता इथे आपण पाहू शकता की अनेक ठिकाणची लोक जमा झालेली आहेत, तरुण देखील वर्ग लोक आहेत. तुम्ही असं काय आवाहन करू शकता की त्यांनी यामध्ये सामील व्हावं आणि या संघटनेला एक राष्ट्रीय पातळीवर एक चांगलं उभारी तुम्ही देण्यासाठी काय करू शकता? कसं आहे की बऱ्याच संघटना या आधी पण उदयास आल्या आणि त्या बंदही झाल्या असतील, पण ही जी संघटना आहे ही संघटना आम्ही अशा पद्धतीने चालू केलेली आहे की कल्याण ते बदलापूरपर्यंतचा आम्ही हा सर्वप्रथम आम्ही प्रयोग सुरू केलेला आहे. आणि याच्यामध्ये कसं आहे की आपल्या आंबेडकरी समाजाचे जे तरुण आहेत ते विविध पक्षामध्ये कामं करतात, विविध संघटनेमध्ये कामं करतात. ते तुम्ही कुठल्याही पक्षामध्ये काम करा, कुठल्याही संघटनेत काम करा, पण तुम्ही बाबासाहेबांच्या विचाराच्या एका मंचाखाली जर तुम्ही एकत्र आलात तर काहीतरी इतिहास घडू शकतो आणि ही संघटना कधीच बंद होऊ शकत नाही असं मला वाटतं. सर्वप्रथम सर्वांना मानाचा जय भीम. डॉक्टर बी.आर. आंबेडकर फोर्सने हा जो आज पहिला कार्यक्रम आयोजित केलेला आहे खूप चांगल्या प्रकारे केलेला आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये खूप मनापासून तळमळ आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की सर्व लोकांनी एकत्र यावं. अगदी चांगली संकल्पना आहे आणि या फोर्सला आमचा पूर्णपणे पाठिंबा असेल. बाबासाहेब आंबेडकर फोर्स या स्थापना करण्यात आलेली आहे. आपला देखील इथे सहभाग आहे. सध्या सदर फोर्स बद्दल तुम्ही काय सांगाल? नमस्ते. आज 15 ऑगस्ट निमित्ताने आज बी.आर. आंबेडकर फोर्स ह्याची स्थापना झालेली आहे आणि ह्यामध्ये सर्व महिला ज्यांच्यावरही अन्याय होत आहे, आजपर्यंत कोणालाही कुठल्या महिन्याला न्याय मिळत नाही, त्या ठिकाणी आपण हा बी.आर. आंबेडकर फोर्स ह्यामध्ये लेडीज ही सहभाग झालेले आहेत आणि ते त्यांच्या विरुद्ध ज्यावरती अन्याय होत आहे त्या विरुद्ध आपल्याला लढा घ्यायचा आहे. आणि त्यासाठी आपल्याला हा जो फोर्स बी.आर. आंबेडकर फोर्स आहे ही लेडीज आपण त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहेत आणि त्यांना न्याय मिळवून देणार आहेत.
त्यासाठी ही आपण संघटना आपण ही बी आर आंबेडकर फोर्स ही ओपन केलेली आहे.